काही भेटी माणसाचे भविष्य बदलून टाकतात, पण श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन हे केवळ भेट नव्हे, ते भाग्य जागृत करण्याची सुरुवात असते. आजची ही कथा ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल, हे माझ्याच आयुष्यात का घडत नाही. कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी एक रहस्य आहे. तर माऊलीनो, पाहूयात आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या दिव्य ग्रंथातील अध्याय 18. अध्याय 18 आहे श्रीपादांचे दर्शन आणि आशीर्वाद, पंडिताचे गर्वहरण. माऊलींनो, हा अध्याय श्रवण केल्याने भाग्यवृद्धी होते, म्हणजेच तुमचे भाग्य बदलते. शुभमस्तु, निर्विघ्नमस्तु. मी आणि माझ्याबरोबरचे दोघे ब्राह्मण कुरुवड्डे कुरवपूर गावी पोहोचलो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, आदी मध्य अंतर्हित परमेश्वर, चतुर्दर्शन भुवन सार्वभौम श्रीपाद श्री वल्लभ स्वामी श्रीकृष्णा नदीमध्ये स्नान करून काठावर आले होते. त्यांच्या दिव्यकांती शरीराच्या सभोवती असलेल्या तेजोवलयातून मोहक प्रभा पसरली होती. त्यांच्या डोळ्यातून अपार प्रेम आणि करुणा वाजरत होती. मी त्यांच्या जवळ गेल्यानंतर मला त्यांनी चरणस्पर्श करून नमस्कार करण्यास सांगितले. त्यांच्या चरणकमलांना मी स्पर्श करीत असतानाच त्यांनी आपल्या कमंडलूमधील पवित्र जल माझ्या मस्तकावर शिंपडले. मी काही बोलण्याआधीच आपल्या सुमधुर वाणीने श्रीपाद मला म्हणाले, वस्ता शंकरभट्टा, तुझ्या हातून एक मोठे काम व्हायचे आहे. तुझ्यावरील माझ्या अपार प्रीतीमुळेच मी हे काम तुला सोपविले आहे आणि त्यासाठीच तुला इथे बोलावून दर्शन देत आहे. त्यांच्या शब्दामध्ये माधुर्य, ममता आणि वात्सल्य ओतप्रोत भरले होते. समस्त जगताला अभय प्रदान करणाऱ्या अनंत शक्तिशाली अशा त्यांच्या दिव्य हस्तस्पर्शाने माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली. माझ्या शरीराच्या नसानसातून विद्युत संचार सुरू झाल्याचा अनुभव मला आला आणि माझे शरीर गरम होऊन मन अतिशय उत्तेजित आनंदभरित झाले. तो आनंद अवर्णनीय होता. माझे डोळे झाकलेले होते आणि हृदय एकदम शांत होते. माझ्या सर्व संवेदना बंद होऊन मन निर्विकार व निर्विकल्प झाले. बहुतेक गोष्टीचा विसर पडून मी एका वेगळ्याच जगात आलो. मी एका वेगळ्याच अत्यानंदमयी आणि समाधानी परिस्थितीमध्ये पोहोचलो होतो. अनंतकोटी ब्रह्मांडाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसू लागले. त्या विश्व चैतन्याचा मी एक अभिन्न भाग झालो होतो. माझ्यामधला मी संपला होता आणि तेथे विश्व चैतन्य भरले होते. श्रीपादांनी पुन्हा एकदा माझ्या मस्तकावर पवित्र जलाचे तुषार उडवले होते. मी भानावर आलो, परंतु काही वेळ मुग्ध अवस्थेतच होतो. विश्वगुरु श्रीपादांनी माझ्याकडे आईच्या ममतेचा एक कटाक्ष टाकला आणि मंद हास्य केले. तर पाहूयात आपण ब्राह्मण वेशातील म्लेच्छांचा श्रीपादांकडून रहस्य भेद. माझ्याबरोबर आलेले ते ब्राह्मण बंधू स्तब्धपणे उभे होते. श्रीपादांचा चरणस्पर्श करून नमस्कार करण्याचे धैर्य त्यांना होत नव्हते. ते दोघे कोण आहेत असे श्रीपादांनी मला विचारले. त्यावर मी श्रीपादांना सांगितले की तुमच्या दर्शनाच्या अभिलाषेने हे दोघे ब्राह्मण माझ्याबरोबर आले आहेत. माझ्याकडे पाहून स्मित हास्य करून श्रीपाद म्हणाले, वस्ता, हे तर ब्राह्मणासारखे दिसत नाहीत, गोमांस भक्षण करणाऱ्या म्लेच्छांसारखे दिसत आहेत. हे ऐकून ते दोघेजण म्हणाले, आम्ही ब्राह्मण नाही, म्लेच्छ आहोत, यात काहीच संदेह नाही. असे सांगून त्यांनी आपला धर्मग्रंथ कुराणामधील अल्लाची स्तुती करणाऱ्या काही आयत म्हणून दाखविल्या. सर्वसाक्षी श्रीपादांनी क्षणभरातच त्या नकली ब्राह्मणांचा रहस्यभेद केला आणि आपणच त्रिलोक्य स्वामी असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. श्रीपादांच्या सानिध्यात असलेल्यांना अशा असंख्य लीला पाहण्याचे भाग्य लाभत असे. अनेक जन्माच्या पुण्यराशींची गाठ ज्यांच्या पाठी आहे, असे भाग्यशाली लोकच श्रीपाद श्री वल्लभ हे साक्षात दत्तात्रेयाचे अवतार आहेत, हे ओळखू शकत होते. त्यांना ओळखल्यानंतर त्यांच्यावर श्रद्धा जोडून भक्तिभाव जागृत होणे हे तर महत्भाग्य आहे. गायीमध्ये सकल देवतांचा वास असतो. ज्या घरी गायी नाही ते स्मशानवत असते. श्रद्धापूर्वकपणे गोसेवा करणारे माझे अत्यंत प्रिय असतात. गोमातेचे दूध
हे पुष्टी आणि तुष्टीप्रद असते. ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारे कठोर शिक्षेला पात्र असतात. यज्ञयागामध्ये बकरा इत्यादी प्राण्यांचा सुद्धा बळी देऊ नये. कृत, त्रेता आणि द्वापार युगामध्ये ऋषीमुनी यज्ञयाग करून पशुबळी देत होते, हे खरे आहे. परंतु ते अतिशय पुण्यवंत, लोककल्याणकारी आणि पवित्र आचरणाचे होते. त्यांनी केलेल्या यज्ञामध्ये बळी दिलेल्या प्राण्यांना सद्गती मिळत होती. त्यानंतर त्यांना सत्शील ब्राह्मणाच्या पोटी जन्म मिळत होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या पूर्वीच्या काही पिढ्यांचा सुद्धा उद्धार होत होता. कारण ते यज्ञ स्वार्थासाठी नव्हे तर सर्वांच्याच कल्याणासाठी केले जात होते. आणि यज्ञकर्ते ऋषीमुनी हे अत्यंत निर्लसपणे परमेश्वराची सेवा करीत असल्यामुळे यज्ञात बळी दिलेल्या प्राण्यांना सद्गती मिळत असे. या कलियुगामध्ये ब्राह्मण आहेत ते जनतेपासून दूर राहतात आणि यज्ञात प्राण्यांचा बळी देत नाहीत. ऋषितुल्य योग्यतेचे ब्राह्मण कलियुगात मिळत नसल्यानेच कलियुगामध्ये कोणत्याही यज्ञात पशुबळी देऊ नये असा नियम घातला आहे. म्हणूनच आता अन्नधान्याची आहुती देतात. कोणत्याही प्राण्याची हत्या हे पापच आहे आणि गोहत्या हे तर महापाप आहे. देशकालाप्रमाणे परिस्थितीमध्ये फरक असतो, म्हणून म्लेच्छांना मांसाहार निषिद्ध आहे, असे श्रीपाद म्हणाले. ब्राह्मणांचे सोंग घेऊन माझ्याबरोबर आलेल्या म्लेच्छांना उद्देशून श्रीपाद म्हणाले, अरे नकली ब्राह्मणांनो, तुम्ही गोमांस खावे याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. तुमचे पूर्वजन्मीचे पुण्य आणि तुमच्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे तुम्हाला दया दाखवून मी दर्शन दिले, हे तुमचे महाभाग्य आणि विधिलिखित समजा. तुम्ही केलेल्या नमस्काराचा मी स्वीकार केला आहे, परंतु तुम्ही माझा चरणस्पर्श करता कामा नये. मी तुमच्यावर पवित्र जलाचे प्रोक्षण सुद्धा करणार नाही. मी तुमच्या पोटापाण्याची आणि कपडा लत्याची सोय करीन. तुम्ही तुमच्या धर्माच्या स्त्रियाबरोबर विवाह करून तुमच्या धर्माचे पालन करा. तुम्ही मारलेली गायी, वासरे या किंवा पुढच्या जन्मी तुमची मुले होऊन जन्मातील आणि तुमचे कष्टाने कमवलेले धन आपल्या चैनीसाठी उधळतील. समाजाच्या भल्यासाठी ज्या भूमीवर बळी दिला जातो ती पवित्र होऊन पुण्यक्षेत्र कसे होते याची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. कौरव पांडवांमध्ये युद्ध होणार हे निश्चित झाल्यानंतर श्रीकृष्ण युद्धभूमी शोधण्यासाठी फिरत होते. ही युद्धभूमी धर्मक्षेत्र असावी, त्यामुळे धर्माने लढणाऱ्याचाच विजय होईल, अशी श्रीकृष्णाची धारणा होती. अर्जुन आणि कृष्ण अशी पुण्यभूमी शोधत जात असताना त्यांना एका शेतामध्ये एक शेतकरी पिकाला पाणी पाजताना दिसला. एका वाप्यातून पुढच्या वाप्यात पाणी सोडताना कालव्याचे तोंड बंद होईन असे झाले. त्याने सभोवती नजर टाकून एकदा मध्यम आकाराचा दगड मिळतो का ते पाहिले, परंतु तसा दगड त्याला मिळाला नाही. इतक्यात त्याचा मुलगा आपल्या बापासाठी जेवण घेऊन तेथे आला. शेतकऱ्याने आपल्या जवळील फरशी कुऱ्हाडीने मुलाचे डोके धडा वेगळे केले आणि ते कालव्याच्या तोंडावर लावून पाणी जाण्याचे बंद केले आणि पुढील वाप्यात पाणी सोडले. मुलावर वार करताना त्या शेतकऱ्याला कोणताही भावोद्वेग झाला नाही. तो निर्विकार होता. समाजाच्या उद्धारासाठी धान्य पिकवणे हा शेतकऱ्याचा धर्म आहे. धर्मपालनासाठी आपल्या मुलाचा बळी देताना सुद्धा त्या शेतकऱ्याचे मन विचलित झाले नाही. समाजासाठी आणि कर्तव्य पालनासाठी शेतकऱ्याने मुलाचा बळी दिला हे पाहून श्रीकृष्णाने त्याच क्षेत्रात कौरव पांडवांचे युद्ध आयोजण्याचे ठरवले, कारण ती पुण्यभूमी झाली होती. म्हणूनच महाभारतातील श्लोकात सुद्धा त्या भूमीचे वर्णन धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असे केले आहे. इतके सांगून श्रीपादांनी त्या दोघा म्लेच्छांना आज्ञा केली की आता त्यांनी ताबडतोब येथून निघून जावे आणि यापुढे आपण सांगितल्याप्रमाणे आचरण करावे. आज्ञेचे जर उल्लंघन केले तर कठोर शिक्षा करण्यात येईल असेही त्यांना सांगितले. ते दोघेही लगेच निघून गेले. आता श्रीपाद, मी आणि असे दोघेच तिथे शिल्लक राहिलो होतो. तेवढ्यात रविदास नावाचा एक धोबी तेथे आला. तो वारंवार श्रीपादांचे नामस्मरण करीत होता. श्रीपादांनी काही वेळेपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने श्रीपादांनी त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य केले. श्रीपादांच्या या कृपेचे कारण काय असावे असा विचार माझ्या मनात घोळत होता. त्यांनी हसत हसत माझ्याकडे पाहिले आणि माझ्या भ्रुकुटी मध्यावर आपल्या अंगठ्याने दाबले आणि मला एक अद्भुत अनुभव आला. थोड्या वेळासमोर वेगळेच दृश्य दिसू लागले. आता आपण पाहूयात श्रीपादांची रविदासावर कृपा.
मी नदी काठावर उभा होतो आणि रविदास पलीकडच्या तीरावर होता. रविदास जन्माने धोबी असला तरी तो एक नावाडी होता. रविदास आपल्या होडीमध्ये एकटाच बसला असताना एक ब्राह्मण विद्वान त्याच्याकडे येऊन नदी पार पोहोचवण्यास सांगू लागला. आपण विद्वान ब्राह्मण असल्यामुळे इतरांना होडीमध्ये घेतल्यास त्यांच्या स्पर्शाने आपल्याला विटाळ होईल, म्हणून एकट्यालाच होडीमधून घेऊन चल, असे तो म्हणू लागला. रविदास त्याला म्हणाला की जर एकट्यालाच घेऊन जायचे असेल तर संपूर्ण नावेचे भाडे द्यावे लागेल. यावर त्या ब्राह्मण पंडिताने सांगितले की मी महापंडित आहे आणि श्रीपादांकडे जात आहे. जर श्रीपाद स्वामी पंडित असतील तर माझी विद्वत्ता ओळखून खुश होतील आणि भरपूर धन देऊन माझा सन्मान करतील. त्यातीलच काही धन मी तुला देईन. रविदासाने ते कबूल केले आणि होडी पाण्यात लोटली. त्या दोघांचे बोलणे चालत असता पंडितांना समजले की रविदासाला पुराणांविषयी आणि इतर धार्मिक ग्रंथाविषयी काहीच माहिती नाही. पंडित रविदासाला म्हणाला, अरे, तुला धर्मग्रंथाविषयी काहीच माहिती नाही. तुझा 1/3 जन्म वाया गेला आहे. माझे उदाहरण पहा. माझे जीवन आदर्शवत आहे कारण मी पंडित आहे. रविदास बिचारा यावर काय बोलणार. तो निमूटपणे पंडिताच्या बडाया ऐकत राहिला. जसजशी होडी नदी प्रवाहाच्या मध्याकडे सरकेल तशी पाण्याची ओढ वाढू लागली. त्यातच होडीच्या तळाजवळच्या छिद्राला लावलेले बूज निघून गेले आणि होडीत पाणी शिरू लागले. आता लवकरच नाव बुडणार आहे असे पाहून रविदासाने पंडिताला विचारले, अहो ज्ञानी पंडित, तुम्हाला पोहायला येते का? पंडिताने त्याला नाही असे उत्तर दिले. त्यावर रविदास पंडिताला म्हणाला, मला पोहता येते. आता मी पोहून काठावर जाऊन माझे जीवन वाचवणार आहे. तुम्हाला पोहायला येत नसल्यामुळे तुमचे जीवन मात्र 100% व्यर्थ आहे. रविदासाने श्रीपादांचे नामस्मरण करायला सुरुवात केली आणि तो नदीत उडी घ्यायला सज्ज झाला. इतक्यात रविदासाला नदीच्या मध्यभागी डोळे दिपवणारी एक आकृती दिसली. हा श्रीपादांचाच महिमा आहे हे रविदासाने ओळखले. नदीचे पाणी होडीत येतच होते, परंतु अदृश्य हाताने ते पाणी बाहेर फेकले जात होते. होडी काठावर आल्यानंतर पंडित श्रीपादांकडे निघाला. होडीचे भाडे घेण्यासाठी रविदास सुद्धा त्याच्याबरोबर श्रीपादांकडे आला. श्रीपादांना पाहिल्याबरोबर रविदास नेहमी नमस्कार करीत असे. त्याचप्रमाणे आता सुद्धा त्याने नमस्कार केला. आतापर्यंत न घडलेली गोष्ट आज घडली. रविदासाने नमस्कार केला तरी श्रीपाद त्याला कधीही प्रतिसाद देत नसत, परंतु आज रविदासाकडे पाहून श्रीपादाने स्मित हास्य केले. पंडिताकडे मात्र एक धावता दृष्टिक्षेप टाकून नजर इतरत्र वळविली आणि त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या पंडिताच्या तोंडून शब्दच फुटेना. काही क्षणानंतर श्रीपाद त्या पंडिताकडे वळून म्हणाले, अरे, तू आपल्या पंडिताचा अभिमान धरून योग्य आणि अयोग्याचा विचार सोडून दिला आहेस. महापंडितांच्या चांगल्या वंशात जन्मून सुद्धा तू पुण्य संपादन करण्याऐवजी पापकर्मे करीत आहेस. लग्न करून आणलेल्या पत्नीकडे दुर्लक्ष करून सुखाने संसार करणाऱ्या धोब्याच्या पत्नीला पतीपासून वेगळे करून वश करून घेतलेस. दुसरा काही मार्ग नसल्यामुळे तिने तुला शरीर सुख दिले, परंतु मनातल्या मनात ती सतत तुला शाप देत होती. तुझ्या पत्नीला तू शब्दात सांगता येणार नाही असा मानसिक त्रास दिला आणि ती निमूटपणाने दुःख सोसत राहिली. तुझ्या कुंडलीमध्ये आज मरण योग आहे. मी आता तुझे आयुष्य 3 वर्षे वाढवून देत आहे. तू आता आपल्या घरी परत जा आणि दुराचार सोडून देऊन सदाचाराने वाग, अन्यथा तुला आपल्या सर्व दुष्कर्माचे फळ भोगायला लागेल. तू पंडित आहेस यामध्ये काही संशय नाही. आता मला तू सांग की तुला तुझ्या पंडिताचा सन्मान पाहिजे की 3 वर्षाचे आयुष्य पाहिजे? यावर तो सर्वज्ञ पंडित मूकपणे उभा राहिला. तो जरी बोलला नाही तरी आपल्याला 3 वर्षाचे आयुष्य मिळावे असा विचार त्याच्या मनात घोळत होता. सर्वार्थ यामी श्रीपादांनी त्याची इच्छा ओळखली. ते त्याला म्हणाले, ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझे आयुष्य 3 वर्षांनी वाढवून देतो. तू फसवलेल्या धोब्याच्या कुटुंबाला पुढील जन्मी राजयोगाचे भाग्य लाभेल आणि तू नपुंसक होऊन धोब्याच्या पत्नीची सेवा करून त्याच्या कर्माचे फळ भोगशील. मी तुला दिलेल्या 3 वर्षाच्या आयुष्यामध्ये जर पुण्यकार्य करशील तर तुला अन्न वस्त्राची काळजी करावी लागणार नाही आणि धोब्याच्या पत्नीबरोबर तिची सेवा करीत राहशील. जर तू पुन्हा दुष्कर्मे केलीस तर मात्र धोब्याच्या कुटुंबाची सेवा करीत अनेक प्रकारच्या यातना सहन करशील. नदीमध्ये बुडून तुझा मृत्यू होणार होता, परंतु
त्यामधून तुला वाचवून माझ्यापर्यंत आणल्याबद्दल तुझे जे थोडेफार पुण्य आहे ते रविदासाला मिळेल आणि त्या पुण्याच्या जोरावर तो साक्षात दत्तात्रेयाचा अवतार असलेल्या माझी सेवा करण्यास पात्र होईल. माझी सेवा करत राहील. आता तू लगेच ही पुण्यभूमी सोडून आपल्या गावी जा. श्री वल्लभांच्या आज्ञेप्रमाणे तो पंडित आपल्या गावी निघून गेला. आश्रमात राहून श्रीपादांचे कपडे धुवून देणे, आश्रमाचे आवार स्वच्छ ठेवणे इत्यादी कामे रविदास करू लागला. श्रीपाद स्नानासाठी नदीवर आले की नेहमी तो त्यांना साष्टांग नमस्कार करीत असे. मंदस्मित करून श्रीपाद त्या नमस्काराचा स्वीकार करीत असत. आपल्या वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट रविदासाने चांगली स्मरणात ठेवली होती. वडिलांनी सांगितले होते की श्रीपाद हे सर्वार्थयामी असल्यामुळे आपण त्यांना एकदा नमस्कार केला तर शेकडो लोक आपल्याला नमस्कार करतील, पण त्यासाठी एक अट आहे आणि ती अशी की श्रीपादांनी तो नमस्कार स्वीकारला पाहिजे. आपला नमस्कार श्रीपादांनी स्वीकारल्याचे पाहून रविदासाला अपार आनंद झाला. एका क्षेत्राचा राजा एका सुंदर युवतीसह जलक्रीडा करताना त्याने त्या दिवशी पाहिले. मी सुद्धा राजा झालो असतो तर किती बरे झाले असते असा विचार त्याच्या मनात आला. श्रीपाद नदी स्नानासाठी जात असताना एकदा हा विषय निघाला. श्रीपादांनी त्याला सांगितले की वैडूर्यनगर मानकापूर मध्ये तुला यवनाच्या पोटी जन्म मिळेल असा वर मी तुला देतो आणि नरसिंह सरस्वतीच्या रूपात अवतार घेतलेला असताना तुला दर्शन देईल असे म्हणून ते विचित्र प्रकारे हसले. त्याच क्षणी रविदास तेथे मरून पडला. पंडित आणि रविदासांची माझ्या मनोनेत्रासमोर दिसणारी दृश्ये रविदासाच्या मृत्यूच्या दृश्यानंतर थांबली आणि मी पुन्हा भानावर आलो. मी श्रीपादांकडे पाहिले तर ते मंद हास्य करीत माझ्याकडे पाहत होते. लीला विहार श्रीपाद क्षणाक्षणाला एक एक नवीन चमत्कार दाखवित होते. अष्टगुरूच्या लीलांचे वर्णन पूर्णपणे करणे मला साध्य नव्हते. काही वेळाने आपल्या आजारी पतींना घेऊन काही स्त्रिया आल्या. त्याशिवाय आपल्या कन्यांसह किंवा पुत्रांसह काही पालक आले होते. त्यांनी आपल्या पुत्र कन्यांसाठी योग्य वधूवर सुचवण्याची प्रार्थना केली. त्या सर्वांना श्रीपादांनी एक एक हळकुंड दिले आणि सर्व इच्छित वधूवरांना योग्य वर आणि वधू मिळतील असा आशीर्वाद दिला. ते सर्वजण अत्यानंदाने निघून गेले. माऊलींनो, या भागामध्ये आपण पाहणार आहोत वल्लभेश्वराचा विवाह. काही वेळाने वल्लभेश्वर नावाचा एक गरीब ब्राह्मण तरुण तेथे आला. पिटिकापुरातील ब्राह्मण ओळीमध्ये तो राहत होता. तो अपस्तंभ सूत्र आणि कौशब गोत्राचा होता. श्रीपादांनी पिटिकापुरातील आपले सर्व नातलग आप्तस्वकीय आणि प्रिय भक्तांच्या क्षेमाची त्याच्याकडे चौकशी केली. सर्व साक्षी असलेल्या श्रीपादांना सर्व काही माहीत होते, परंतु त्यांना वल्लभेश्वराच्या तोंडून ती माहिती सर्वांना ऐकवायची होती. त्याचबरोबर वल्लभेश्वर खरे बोलत आहे की नाही हे सुद्धा पाहायचे होते. श्रीपादांचे वल्लभेश्वराबरोबरचे बोलणे संपत आले असतानाच एक गरीब ब्राह्मण आला आणि आपल्या कन्येसाठी स्थळ सुचवण्याची विनंती त्याने श्रीपादांना केली. श्रीपाद त्याला म्हणाले, मी असताना तू कशाला घाबरतोस? मनात पाप असेल तरच भीती वाटली पाहिजे. इथे बसलेला हा वल्लभेश्वरच तुझा जावई आहे. विवाहाची सुद्धा सर्व तयारी आहे. हा सुवर्णशास्त्री पुरोहित होईल, पण विवाहाआधी पितृदेवतांना प्रसन्न करणारे गरुड पुराणातील मंत्र जपणे जरुरीचे आहे. वल्लभेश्वराच्या पितृदेवतांसाठी पिंडदान श्रद्धादी कर्मे करणे त्याला शक्य झाले नाही, कारण तो लहानपणीच अनाथ झाला. पितृदेवता त्याच्यावर कोपल्या आहेत. पिंडदान आणि श्रद्धादी कर्मे भक्तिभावाने केली तरच ती पितरांना पोहोचतात. विवाहाआधी गरुड पुराणातील मंत्र जपल्यामुळे पितृदेवता प्रसन्न होतील, त्यानंतरच विवाह विधी करावेत अशी सूचना श्रीपादाने सुवर्णशास्त्रींना केली आणि मंगळसूत्राचा आग्रह न धरता हळकुंड बांधलेला दोरा स्वीकारावा असे वधूपित्याला सांगितले. कन्येच्या घरी विवाह सोहळा आयोजित केला. आमंत्रणाप्रमाणे गावातील ब्राह्मण मंडळी सुद्धा उपस्थित झाली. विवाहविधी सुरू झाला, परंतु सुवर्णशास्त्रींना फक्त प्रेतसंस्कार, पिंडदान आणि श्रद्धेचेच मंत्र माहीत होते. प्रेतसंस्कार करणारा ब्राह्मण विवाह लावण्यासाठी बसलेला पाहून सर्व ब्राह्मण मंडळी निघून गेली. त्यानंतर सुबन्नांनी श्रीपादांचे स्मरण करून विवाह संस्काराला सुरुवात केली आणि आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो, कारण सुबन्नांनी
अस्खलितपणे विवाहाचे संस्कृत श्लोक म्हणायला सुरुवात केली होती. सुबन्नांनी सर्व विवाह संस्कार पूर्ण केले. ही सर्व किमया श्रीपादांचीच होती हे मी ओळखले. मंगळसूत्राऐवजी हळकुंड बांधलेला दोरा वधूच्या गळ्यात बांधण्यात आला. वल्लभेशाबरोबर वधू आणि वधूपिता, मी आणि सुबर्णा शास्त्री एवढे 5 जणच तेथे होतो. नंतर नवदंपतीसह आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी आलो. त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिले. दुपार झाली होती आणि भक्तजनांनी शिष्याच्या भोजनासाठी अनेक प्रकारचे अन्न आणले होते, पण त्यामध्ये मिष्टान्न नव्हते. श्रीपादांनी आपला तळहात वराच्या बाजूला करून हात उंचवला तेव्हा त्याच्या तळहातावर एक मध्यम आकाराचे पात्र दिसू लागले आणि खिरीचा मधुर सुगंध सर्वत्र पसरला. ते क्षीरपात्र माझ्याकडे देऊन त्यातील खीर सर्वांना वाढण्यास सांगितले. शिष्य आणि तेथे जमलेल्या सर्व भक्तांना जेवण वाढण्यात आले. मी सर्वांना खीर वाढत होतो, तरी पण पात्रातील खीर मात्र कमी होत नव्हती. ही सर्व करणी श्रीपादांचीच आहे हे मी ओळखले. सर्वांची जेवणे झाल्यानंतर सुद्धा भांडे खिरीने भरलेलेच होते. त्याशिवाय भक्तांनी आणलेले काही खाद्यपदार्थ शिल्लक राहिले होते. खिरीसह ते सर्व पदार्थ नदीमध्ये विसर्जित करावे, त्यामुळे नदीतील जीवांचे सुद्धा पोट भरेल असे श्रीपादांनी सांगितले. सर्व पदार्थ नदीमध्ये विसर्जित करून आम्ही श्रीपादांजवळ बसलो होतो. श्रीपादांच्या बाजूला वल्लभेश, त्यांच्या शेजारी मी आणि माझ्या शेजारी सुबर्णा शास्त्री असे बसलो होतो. आमच्या बोलण्यामध्ये आजच्या खिरीचा विषय निघाला. तेव्हा श्रीपाद भावुक होऊन म्हणाले, आजचा प्रसाद ज्यांना मिळाला ते सर्व अतिशय नशीबवान आहेत, कारण त्यांना मल्लादी व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि वस्तवाई यांनी पिटिकापूरमध्ये मला दाखविलेल्या खिरीच्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावयास मिळाला. या प्रसादाच्या सेवनाने ब्रह्मराक्षस, महापिशाचे आणि त्याच प्रकारच्या महादुष्ट शक्तींपासून मुक्ती मिळते. तसेच दरिद्रजनांना संपत्ती मिळून ती वृद्धिंगत होत जाते. मल्लादी व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि वस्तवाई यांच्या आठवणीने त्यांचे हृदय भरून आले आणि ते हुंदके देऊ लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, या सर्वांच्या वंशाशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे. त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी बांधला गेलो आहे. अनेक वेळा मी त्यांच्या घरी खेळायला जात असे आणि तेव्हा त्यांच्या स्वयंपाकघरातील मला आवडलेले पदार्थ यथेच्छ खात असे. माझ्या पावलांच्या आवाजाचे प्रतिध्वनी त्यांच्या हृदयात उठत असत असे त्यांनी भावनावश होऊन सांगितले. श्रीपादांच्या शेजारी वल्लभेश, त्यांच्या बाजूला मी आणि माझ्या बाजूला सुबर्णा शास्त्री बसलो होतो. त्यावेळी वल्लभेश म्हणाला की मी हळदीचा व्यापार करीन आणि झालेल्या नफ्यातून 1000 ब्राह्मणांना भोजन घालेन. श्रीपादांनी आम्हाला सांगितले की मी आता थोडा वेळ ध्यानधारणा करणार आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर ध्यानधारणा करा. ध्यानावस्थेत मला वल्लभेशाच्या भविष्यातील प्रसंग दिसले. माझ्या डोळ्यासमोर एक एक प्रसंग दिसू लागला. वल्लभेशाने हळदीच्या व्यापाराचा चांगला जम बसवला होता. त्याला आता भरपूर नफा होत होता. 1000 ब्राह्मणांना जेवण घालण्याचा त्याचा संकल्प त्याला आठवत होता, परंतु विविध कारणांनी वल्लभेश तो संकल्प कृतीत आणणे पुढे ढकलीत होता. काही दिवसानंतर श्रीपाद अदृश्य झाले आणि गुप्त रूपात वावरू लागले. त्यामुळे आम्हाला त्यांचे दर्शन होईनसे झाले. कुरुगड्डेमध्ये फक्त त्यांच्या पादुकाच होत्या आणि आम्ही त्या पादुकांचीच पूजा करून श्रीवल्लभांची आराधना करू लागलो. एके दिवशी भरपूर धन कमावून वल्लभेश कुरुगड्डेला परत येत होता. वाटेत त्याला 4 यात्रेकरू भेटले. ते 4ही खरे तर लुटारू होते. वल्लभेशाकडील धन पाहून त्या 4 यात्रेकरूंचे सोंग घेतले आणि वल्लभेश बरोबर स्नेह वाढवून त्यांच्याबरोबर कुरुगड्डेला वाटचाल करू लागले. वल्लभेश श्रीपादांचे ध्यान करीत चालत होते. त्याच वेळी त्या 4पैकी एकाने वल्लभेशाचा मुंडक्या तोडून वध केला. आपल्या नामाचा जप करीत असलेल्या वल्लभेशाचा वध केल्याचे श्रीपादांना जाणवले. त्रिशूळधारी यतीच्या वेशात श्रीपाद तात्काळ तिथे प्रकट झाले आणि त्यांनी एकेका लुटारूचा वध करायला सुरुवात केली. 3घांना श्रीपादांनी ठार केल्याचे पाहून 4थ्याने श्रीपादांचे पाय धरले. त्याने श्रीपादांना सांगितले की तो लुटारू नसून त्याने कधीही चोरी केलेली नाही. मृत 3घे जण त्याला रस्त्यात भेटले आणि धनलोभाने त्याने त्यांची साथ दिली होती. आपणाला क्षमा करून जीवनदान द्यावे अशी प्रार्थना त्याने केली. दयामय श्रीगुरूंनी त्याला अभय देऊन त्याच्याकडे थोडी विभूती दिली आणि सांगितले की डोके धडाला जोडून
घावावर ही विभूती लाव आणि शरीरावर शिंपड. एवढे त्याला सांगून श्रीपाद अंतर्धान पावले. चौथ्या लुटारूने यतीची आज्ञा पाळून शिरधडाला जोडले आणि विभूती लावली. त्याच क्षणी सगळे घाव नाहीसे होऊन वल्लभेश जिवंत झाला. त्या लुटारूने वल्लभेशाला सर्व हकीकत सांगितली. श्रीपादांनीच आपल्याला जीवनदान दिलेले आहे हे वल्लभेशाने ओळखले आणि त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणून त्याने मनोमन नमस्कार केला. श्रीपादांचे दर्शन त्या चोराला झाले, पण आपल्याला झाले नाही याबद्दल त्याला दुःख झाले. वल्लभेशामुळेच आपल्याला श्रीपादांचे दर्शन झाले हे जाणून त्या चोराला मात्र आनंद झाला. 1000 ब्राह्मणांना जेवण घालेल असे श्रीपादांसमोर बोलल्याची वल्लभेशाला पुन्हा आठवण झाली आणि साध्य असून सुद्धा आपण आपले वचन पाळले नाही याबद्दल त्याने श्रीपादांकडे क्षमा याचना केली. वचन पाळण्यात चालढकल केल्यामुळेच आपणांवर हे संकट ओढवून घेतले आहे असे त्याला वाटले. त्यानंतर त्याने 1000 ऐवजी 4000 ब्राह्मणांना भोजन घालण्याची आपली ताकद आहे हे ओळखून 4000 ब्राह्मणांना भोजन घातले. हे सर्व प्रसंग मला ध्यानावस्थेत दिसले. थोड्या वेळाने श्रीपादांनी आम्हास डोळे उघडायला सांगितले. श्रीपाद आम्हाला म्हणाले, माझ्या उपस्थितीत कोणतीही गोष्ट अकारण होत नाही. सृष्टीचे नियम चित्रविचित्र आहेत. मी निर्गुण निराकार असून सुद्धा तुमच्या समोर सगुण साकार दिसत आहे. यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. मला कोणतीही मर्यादा नाही, काळाचे बंधन नाही. सर्व शक्ती माझ्या तळहातावर आहेत. या अनंत कोटी ब्रह्मांडातील प्रत्येक अणूमध्ये मीच आहे. स्वतःच्या फक्त संकल्पाने मी अणुअणूंनी बनलेले ब्रह्मांड निर्माण करतो आणि नाशही करतो. अणूचे छेदन करून नवीन सृष्टी निर्मितीची तयारी करतो. तो प्रलयंकारी रुद्र सुद्धा मीच आहे. ज्ञान आणि अज्ञानाचे तुम्हाला विवरण करणारा, सर्व जीवांना मायेने ग्रस्त करून खेळ खेळणारा सुद्धा मीच आहे. संकटात असताना हाक मारल्याबरोबर सहस्त्र हाताने तुमचा उद्धार आणि संरक्षण करणारे अनादि तत्व मीच आहे. सर्व जीवांमध्ये अस्तित्व असलेला मी म्हणजे सुद्धा मीच आहे. अशा प्रकारे माझ्यामध्ये सर्व शक्ती, सर्वज्ञता आणि सर्वांच्या अंतर्यामी राहण्याचा गुण आहे. याचे सामान्यांना आश्चर्य वाटते, पण ज्यांनी प्रत्यक्षपणे माझा अनुभव घेतला आहे त्यांना याचे काहीच आश्चर्य वाटत नाही. परब्रह्मस्वरूप श्री गुरु आम्हाला हे सर्व समजावून सांगत असताना कुठून तरी मंजूळ घंटानाद सतत ऐकू येत होता. त्यांनी आपले बोलणे थांबवले आणि त्याचबरोबर घंटानादसुद्धा बंद झाला. माऊलींनो, या भागात आपण पाहणार आहोत वल्लभेशाचा पूर्व इतिहास. श्रीपाद म्हणाले, माझा हा श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार तत्क्षण फळ देणारा आहे. माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणाही अवधूताला पूर्ण सिद्धी प्राप्त होत नाही आणि योगामध्ये येणारी विघ्ने पार करता येत नाहीत. वल्लभेशाकडे पाहून ते म्हणाले, अरे वल्लभेशा, एक तुझ्या लहानपणीच तुझे माता पिता मरण पावले. तुझ्या वडिलांपेक्षा लहान असलेला तुझ्या 4 काकांनी अनेक प्रकारे तुला छळले. तुझ्या सर्व संपत्तीचे अपहरण करून तुला देशोधडीला लावले. त्यांच्या मुलांनी तुझ्याशी वैर धरले. हे सर्व मला माहीत आहे. तू व्यापार करून कुरुगड्डेला परत येत असताना तुला ठार मारून तुझ्याकडील धन लुटण्याचा त्यांनी कट केला. त्यांनी तुझा वध केला तेव्हा तू माझे स्मरण करीत होतास. तुझ्यावर आलेला प्रसंग पाहून मी तात्काळ प्रकट झालो आणि तिघांचा वध केला. चौथ्याने क्षमा याचना केली आणि त्याचा दोषसुद्धा फार किरकोळ स्वरूपाचा होता, म्हणून मी दया दाखवून त्याला सोडून दिले. माऊलींनो, आता आपण पाहूयात सर्व स्त्रिया माते समान धराव्या. पाहूयात आपण श्रीपादांचे बोलणे ऐकून श्री वल्लभेशा पत्नीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. श्रीपाद तिला म्हणाले, माते, तू दुःख करू नकोस. मी श्रीपाद श्री वल्लभ सर्व स्त्रियांना माझी जन्मदात्री आई, अखंड सौभाग्यवती सुमती मातेप्रमाणेच आदरणीय मानतो. आपल्या आईच्या आठवणीने श्रीपादांचे मन भारावून आले. ते म्हणाले, मी कायमच त्या महामातेच्या पदराखाली असणारे दूध पिते बालकच आहे. आता तू दुःख करू नकोस. मी दिलेले हळकुंड अतिशय जपून ठेव. ते तुला सतत शुभदायक राहील. तू सौभाग्यवतीच राहशील. माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे आहे. या सृष्टीतील कोणत्याही शक्तीला ते बदलता येणार. आता आपण पाहूयात श्रीपादांचे पिता आणि आजोबांबद्दलचे आदरभाव. आपल्या आईच्या आठवणीनंतर श्रीपादांना पिता आणि आजोबांची आठवण झाली. मला गायत्री मंत्रोपदेश देणारे माझे पहिले गुरु माझे पिता आहेत. त्यांचे नाव चिरकाल टिकावे अशी माझी इच्छा आहे.
त्यासाठी मी त्यांच्या नरसिंह या नावाला सरस्वती हा शब्द जोडून तयार होणाऱ्या नरसिंह सरस्वती या नावाने पुढील अवतार घेणार आहे. माझे आजोबा बापनाचार्य यांचे रूपसुद्धा शाश्वतपणे राहावे असे मला वाटते. म्हणूनच नरसिंह सरस्वती अवतारामध्ये मी त्यांचेच रूप धारण करणार आहे. माझे आजोबाच माझे दुसरे गुरु आहेत. त्यांनीच मला वेद शिकविले असे श्रीपादांनी सांगितले. तुम्ही जो घंटानाद ऐकला तो माझ्या आजोबांच्या घरातील घंटेचा आहे. माझ्या परमभक्तांना ओळखण्यासाठीच ती घंटा विविध प्रदेशात फिरून येणार आहे. भूपृष्ठावरील संचाराबरोबरच ती भूमी अंतर्गत सुद्धा संचार करणार आहे. शंकर भट्टा तो लिहित असलेल्या माझ्या चरित्रामृताचा हा 18वा अध्याय जेव्हा पिटिकापूरमध्ये जाईल तेव्हाच ती घंटा पुन्हा पिटिकापुरात प्रकट होईल. त्यामधील काळात त्या घंटेचे अनेक आकार आणि मापामध्ये माझ्या संकल्पाप्रमाणे परिवर्तन होईल. माझ्या आजोबांच्या घरी माझ्या नावाने महासंस्थान निर्माण होईल. आपल्या मंजूळ ध्वनीने माझ्या नावाचा जय जयकार करणारी आणि माझ्या प्रेमाचे प्रतीक असलेली ती घंटा मी पिटिकापूरला पाठवेन असे श्रीपाद म्हणाले. माऊलींनो, या कथेतून एकच सत्य समोर येते. श्रीपाद श्री वल्लभ केवळ ऐकण्यासाठी नाहीत, ते अनुभवण्यासाठी आहेत. जर आजच्या कथेत तुमच्याही आयुष्याचा आरसा दिसला असेल तर कमेंटमध्ये फक्त जय श्रीपाद नक्की लिहा. आणि हो, अशीच एक अजून खोल कथा पुढील भागात आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.